मनामध्ये भरली. किती नीच माणूस आहे ना. एवढी हिम्मत असते ना तर मैदानात लढायला पाहिजे होतं त्याने. हिम्मत नाहीये ना, भेकड कुठला. सांगतो तेवढं ऐका. हा बा. आजपासून लतिका सक्तीच्या रजेवर गेली पाहिजे. सक्तीच्या रजेवर का? आम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाही. सॉरी आबा, पण ऑलरेडी तिने रजेचा अर्ज दिलाय ना. मग मुदत वाढवा. राहू द्या जरा नवऱ्याबरोबर तिला. ठीक आहे. आणि तुम्ही आजपासून शर्यतीकडे लक्ष द्या. हा, दरवर्षी आपली बँक स्टेज स्पॉन्सर करत असते. हा, तुम्ही त्या सोपानशी बोलून घ्या आणि स्टेजच्या चारी बाजूला आपल्या बँकेचं PR कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्या. उगा त्या हॉस्पिटलला चक्रा मारू नका. लतिका आहे ना त्याची बायको, ती देईल लक्ष. कळलं का? हा बा. मला लतिका बँकेत नकोय. कायमची का? ते मी नंतर सांगेन विचार करून. हा. मी ठीक असलो की ठीक असते ती. मला काही झालं मग. अभ्या, आई येत त्या. म्हणूनच म्हणून राहिलो. मनाला नको लावून घेऊ. हो नाही नाही, मी ठीक झालो ना. होती टीबी ठीक. लते जीव आहे मायावर तिचा. साधा काटा जरी बोचला ना सैर बेर होती ती. माहितीच ना तुला. आता तर पायाला एवढं लागेल आहे, जवळपास आदू झालो मी. अभ्या प्लीज असं नको बोलू तू. अगं गंमत करू राहिलो. ते पाय मला नाही आवडत असली गंमत. असं सारखं सारखं नको ना बोलू तू. मी अधू झालोय म्हणून. आयला टेन्शन घेते तू. ठीक आहे मी. कारण मला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळं काय? या सगळ्याला जबाबदार मी आहे. येडी का ग तू? हां, स्वतःवर काय लागते तू सगळं. याला जबाबदार दौलत आहे. त्याचं आपण काहीच वाकडं करू शकत नाही. करू शकत नाही असं नाही. म्हणजे त्याला मैदानावर हरवायचं ते. आणि तर माझ्या लेकराला कसा घरी आणायचा आणि त्याच्या डोसक्यातलं ते शर्यतीचं कुळ कसं काढायचं ते मला ठरवू दे. माय काही दिवस तू नको पडूया. तू तुझ्या नोकरीचं पाय. मी माझ्या लेकराकडे पाहायला समर्थ आहे. माझ्यावर सोडाव्याला. बापू, लते ऑटोग्राफ पप्पा. ऑटोग्राफ करा. स्वागत करा. आता बस. आता आराम करा. लय चालले तुम्ही. बसा बघू. चला चला चला.
सावकाश. आत्याबाई लतीला काढली हो कामावून. आला की नाही आगाऊपणा अंगाशी. काय आलं नसते धंदे करायची की नाही. त्या दौलतला नडायची काय गरज होती तिला. उगा शहाणपणा केल्यावर काय होणार आहे दुसरं. आता बस म्हणा घरात भाकऱ्या तापत. सिस्टर फोन आहे का तुमच्याकडं? मला कॉल करायचा होता एक. मी खोटं नाही बोलत अक्कासाहेब. तुला माझी परिस्थिती कळणार नाही, पण एक सांगते, आबासाहेबांचा लई धाक आहे मला. माझं पोरग कसं आहे ते पक्क ठाऊक आहे मला. पण म्हणतात ना, आपलेच दात आणि आपलेच ओठ, अशी गत झाली आहे माझी. तुझ्या नवऱ्याला खरंच वाचवायचं होतं ग मला, पण त्यासाठी माझ्या मुलाचं बळी देऊन नाही. अक्कासाहेब तुमचा मुलगा गुन्हेगार आहे. पण आई म्हणून माझं काही कर्तव्य आहे ल ते. आई म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. आम्ही हरलो. आम्ही आता काहीच करू शकत नाही. आणि तुमचा गुन्हेगार मुलगा जिंकला, हेच पाहिजे होतं ना तुम्हाला. आता त्याचा मार्ग मोकळा आहे. आणि आता तर आमच्यासाठी शर्यत संपली. मैदानात उतरण्याआधीच हार मानली तुम्ही. मैदानात उतरण्याच्या लायकीचं ठेवलंय का तुमच्या मुलाने? मी माफी मागते त्याच्यावरती. तो खरंच चुकला. आता हे बोलायला लय उशीर केलाय अक्कासाहेब. तेव्हा बोलल्या असत्या तर आज एका गुन्हेगाराला शिक्षा झाली असती. तुला खरंच वाटतं असं झालं असतं? अगं नसतं झालं. सगळे वरचे अधिकारी आबासाहेबांच्या खिशात आहेत. मी त्या दिवशी तुझ्या बाजूने बोलले असते ना, तरी बी दौलत आज घरीच असता. मी आणि तू रस्त्यावर असते. पण एक सांगते लते, मी गुन्हेगार आहे तुझी, पण माझा हेतू तुझं वाईट करायचं नव्हतं पाहिजे. अक्कासाहेब माझं सगळं वाईटच झालंय. आपण एका महिलेबद्दल बोलतोय, याचा जरा विचार करा. आणि आता तरी सगळं नीट छापा. हो आबा, तुम्ही नका काळजी करू. येते आलं ते. अभ्याची काळजी घे. थँक्यू सर. म्हणतेस का ग तू? थँक्यू कर कर. थँक्यू बोलून मला परक कर. हा पण सर, हा चमत्कार कसा काय झाला? मीडियाची ताकद. म्हणजे म्हणजे वाघाची पंची. मला नाही माहिती जा. हे पा लतिका, अभिनव रावांकडे लक्ष दे. ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत ना. शर्यत तोंडावर आली आहे ना. सर, अभि आता शर्यतीत भाग नाही घेऊ शकणार. आहे मी खंबीर माझ. अरे पण गरज काय आहे? गरज नाही लते, माझं ठरलंय आता. अख्खा गाव डोळे लावून बसलाय की दौलतची यावेळी कोणीतरी जिरवल म्हणून. अक्कासाहेब बी बोललेत मला. काय म्हणल्या? हेच त्या म्हणल्या, तू दौलतच्या केसाला बी हात नाही लावू शकत प्रत्यक्ष आयुष्यात, पण शर्यतीत त्याला सोडू नको. मैदानात हरव त्याला, त्याची जिरली पाहिजे. आमदार झाला तर गावाचं काय होईल ते विचार कर ना जरा. गावासाठी तरी हे मला करावंच लागेल. अभ्या, पण गावासाठी आपण आपला जीव धोक्यात नाही ना टाकू शकत. मैदानात तो काही नाही करू शकणार लते. नाही, बाहेर करल. एकदा का हरला ना तो दादा की त्याचा तोच खचत. कोणी साथ बी नाही देणार त्याला. आणि त्याचं जाऊ दे ना. बापूंचे पैसे एक रकमी देण्याचा हा एकच मार्ग आहे, आणि तो मी नाही सोडू शकत. तुम्ही साथ द्या नाही तर नका देऊ, पण या शर्यतीत माझी एंट्री फिक्स आहे.